श्री स्वामी समर्थ। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय काय अडचणी चालू आहेत। कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, कोणाला हेल्थ इश्यूज आहेत, म्हणजे वारंवार आजारी पडणं, काय ना काय हेल्थ प्रॉब्लेम चालू आहेत। सेकंड थिंग, घरामध्ये कटकटी सतत कटकटी असतात, नजर लागणे, नजर दोष असणे, काही ना काही प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे। तर सध्या येणाऱ्या 23 एप्रिल हनुमान जन्मोत्सव आहे, त्या निमित्ताने आपण हनुमान चालीसाचं पठण करायचं। ते कसे करायचे ते तुम्हाला मी सांगते। संकल्प घेऊन करायचे तुम्हाला ते। ब्रह्मचर्य उठायचं आहे। ब्रह्मचर्य सकाळी 3:30 ते 5:30 दरम्यान कोणती एक वेळ तुम्ही कन्फर्म ठेवा, ती त्या वेळेतच तुम्हाला ते करायचं आहे। 11 वेळा हनुमान चालीसा वाचायची आहे, 11 दिवस कंटिन्युअसली, एक दिवसही ब्रेक नाही आला पाहिजे। आणि त्याचा एक विधी पण आहे मांडायची, म्हणजे तुम्ही हा चौरंगावर किंवा पाटावरती हनुमानाचा फोटो ठेवा, तिथे घीचा दिवा लावा, देशी घीचा दिवा लावा। सोबत तुम्ही फळ फ्रूट काही ठेवा, केळी ठेवा, खडीसाखर ठेवा, गुळ खोबरं ठेवा, काही प्रसाद म्हणून ठेवा। आणि रोज पाणीचा एक ग्लास भरून ठेवा आणि हा रोज हे कंटिन्युअसली 11 दिवस करा। त्याने तुम्हाला फायदा भेटेल। पण त्याचे काही नियम आहेत, जसे की तुम्हाला ब्रह्मचर्य पूर्णपणे पाळायचे, तुम्हाला तिथे शाकाहारी पूर्णपणे राहायचंय, दारू सिगरेट तंबाखू ह्या गोष्टी व्यसनही तुम्हाला करायचं नाहीये। जेवढे शांत राहाल तेवढे तुम्हाला चांगला फळ भेटेल। तुम्हाला त्याचं कांदा लसूणही वर्ज्य आहे त्याला, म्हणजे तुम्ही जेवढे नियम पाळता त्याचे तुम्हाला फायदा त्याचा तुम्हाला भेटेल, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा चांगला राहील। सोबत तुम्ही हा संकल्प करताना स्वतःच्या मनाचं करा, म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी केलं तरी पण ते स्वतः व्यवस्थित मना शांतीसाठी करा, दुसऱ्याचं वाईट चित्तासाठी करू नका। तर तुम्ही कोणाचं वाईट चित्तासाठी करता त्याचं तुम्हाला काही फळ भेटणार नाही, तुम्हाला त्याचा निगेटिव्ह रिझल्ट भेटेल, लक्षात ठेवा। त्यामुळे चांगल्यासाठी कोणाच्या चांगल्यासाठी काय तर करू शकता। आणि हनुमान चालीसा वाचताना जेव्हा हनुमानाच्या शेवटी तुम्हाला तिथे तुलसीदास सदा हरिभक्ती स्वामी वन मम हृदय भक्ती, ते तुलसीदासच्या जागी तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं शेवटी, आणि ते तुम्हाला रोज वाचायचे 11 वेळा। ह्यानी पण तुमची लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होईल, तुम्हाला मार्ग मोकळे होतील, आजारापासून तुम्हाला मुक्ती भेटेल। तुम्हाला स्वतः बोलतो ना, देव कोणत्या ना कोणत्या रूपात तुमची मदत करायला नक्की येईल। त्यामुळे हे जर तुम्ही उद्यापासून सुरुवात केलं, कारण की 23 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव आहे, उद्यापासून 11 दिवस जर तुम्ही कंटिन्युअसली केलं त्याचे तुम्हाला खूप छान फळ भेटेल, रिझल्ट 100% भेटेल। पण हा संकल्प जेव्हा करसाल तो संकल्प तुम्हालाच पूर्ण करायचा, दुसरा कोणी करायचा नाही। आणि तुमच्या अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स आले, काही अडचणी पिरियड्स आले, काही प्रॉब्लेम्स जर आले, तर तुम्हाला ते संकल्प परत कंटिन्यू पहिल्यापासून सुरुवात करायची आहे। पण संकल्प केला तर तो पूर्ण करा, मध्ये सोडू नका, नाहीतर त्याचे तुम्हाला त्याचाही नंतर त्रास होतो। श्री स्वामी समर्थ।